महा-डी-बी-टी स्कॉलरशिप 2026-27 तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे गुड न्यूज आलेली आहे। तर बघू शकता भरपूर दिवस झाले विद्यार्थी विचारत होते की आमचे जुने फॉर्म आमच्या लॉग इनमध्ये कधी उपलब्ध केले जाणार। तर आज तुम्ही सुद्धा तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करू शकता तुमचे जुने 2025-26ला ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल ओल्डवाले फॉर्म ते फॉर्म तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेले आहे। तर फॉर्म कसे चेक करायचे, त्यामध्ये काय चेक करायचं आणि काय करायचं नाही या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना लॉग इन करून घ्यावं लागेल। तर आपल्याला लॉग इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करून तुम्ही जर महा आय डी रजिस्टर केलेली असेल तर त्यामधून तुम्ही महा आय डीने सुद्धा लॉग इन करू शकता किंवा आधार कार्डचा नंबर टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता। ठीक आहे, तर तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर तुमचा जोही मोबाईल नंबर असेल त्यावरती एक OTP येणार। OTPने तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन होऊन जाणार आणि लॉग इन झाल्यानंतरच तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता। आता कोणत्या विद्यार्थ्यांनी एक फॉर्म भरला असेल, कोणी 2 फॉर्म भरले असेल, कारण की मल्टिपल स्कीम असतात। तर तुम्ही जर एकापेक्षा जास्त स्कीम अप्लाय केलेल्या असेल तर तुम्हाला त्यासुद्धा स्कीम तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेल्या आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही महा आय डी किंवा मग आधार कार्डवरून लॉग इन करू शकता। तर आपण आधार कार्डवरून लॉग इन करणार आहे। तर इथे आधार कार्ड नंबर टाकताना लॉग इनला क्लिक करणार। तुमच्या मोबाईल नंबरवर जो OTP येणार तो OTP इन्सर्ट करा आणि व्हेरीफायला क्लिक करा। व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन होऊन जाणार। लॉग इन झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये आता तुम्हाला काय चेक करायचं, इथून तुम्ही संपूर्ण स्कीम चेक करू शकता। आपण ही माहिती ऑलरेडी दिलेली आहे, परंतु आता काय चेक करायचं बघा। आता आपल्याला क्लिक करायचं ते म्हणजे की अप्लिकेशन, इथे अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे बघा माय अप्लाइड स्कीममध्ये सबमिटेडमध्ये एक आलेला आहे, म्हणजे या विद्यार्थ्यांनी एक स्कॉलरशिप अप्लाय केलेली आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही अप्लाय केलेली स्कीम तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झाली। आता बघा इथे तुम्हाला थोडं समजून सांगतोय, संपूर्ण विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐका। या विद्यार्थ्यांनी ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी या स्कीमला अप्लाय केलेला होता। ही जी स्कीम होती ही OBC डिपार्टमेंटची होती। त्यानंतर इथे तुम्ही इयर चेक करू शकता 2025-26 फर्स्ट इयरचा विद्यार्थी होता बघा, फर्स्ट इयर आलेला। अप्लिकेशन डेट बघा 25/7 आजची डेट दिलेली आहे, परंतु या विद्यार्थ्याने आज फॉर्म भरलेला नाही आहे। या लॉग इनमध्ये म्हणजे आज साईडवर अपडेट झाला आहे, त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांना 25/7/2026 हीच तारीख दाखवण्यात येणार आहे। कारण की संपूर्ण जो डाटा आहे हा लोड होणे सुरू आहे। आज तुमचा डाटा लोड झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला लॉग इनमध्ये 25/7 तारीख दिसत आहे, परंतु तुम्ही फॉर्म अगोदर भरलेला आहे। ठीक आहे, त्यामुळे या डेटचं काही सध्या तुम्ही टेन्शन घेऊ नका। बाकीची इन्फॉर्मेशन बघा इथे तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता। ॲक्शनमध्ये बघा काय दिलं आहे, कॅन्सल अप्लिकेशन आणि राईट टू गिव्ह अप। इथे दोन्ही याला काही करू नका, कारण की राईट टू गिव्ह अप जर तुम्ही केलं तर तुम्हाला मिळणारी स्कॉलरशिप तुम्ही समाज कल्याणला सांगत आहे की आम्हाला स्कॉलरशिप नको आहे। त्यामुळे ॲक्शनच्या बटनला कोणीही काही करायचं नाही आहे, मी अजूनही सांगतोय। कारण जर इथं जर तुम्ही काही केलं तर तुम्हाला पुढे अडचणी जाऊ शकतात। त्यानंतर बघा इथून तुम्ही तुमचं जे स्टेटस आहे अंडर स्क्रुटिनी आहे। आता तुम्ही म्हणता सर आमचं तर मागच्या फॉर्ममध्ये आमचं स्टेटस अप्रूव्ह होतं, होऊन जाणार। सध्या आजच डाटा अपलोड झालेला आहे, प्रोसेसमध्ये आहे। संपूर्ण अपडेट जशी मागच्या साईडवर होती म्हणजे जुन्या साईडवर होती सेम टू सेम या साईडवर सुद्धा ती माहिती तुम्हाला येऊन जाणार। फक्त तुम्हाला वेट करायचं आहे आणि सबमिट फॉर रिन्युअलला जर क्लिक केलं तर तुम्ही रिन्युअल तुमचा फॉर्म होत नाही, कारण की सध्या फॉर्म सुरू झालेला नाही आहे, अशा प्रकारे आपण समजू शकतो। तर रिन्युअलचे फॉर्म तर सध्या होत नाही आहे। यामध्ये आम्ही अप्लाय करून बघितलं, हे सध्या जे बटन आहे हे लॉक आहे आणि इथे काही करायचं नाही आहे। इथून आपण फॉर्म डाउनलोड करू शकतो। यामध्ये तुमची संपूर्ण माहिती, अप्लिकेशन ID सुद्धा तुम्ही बघू शकता। भरपूर विद्यार्थी म्हणत होते की लॉग इनमध्ये कधी येणार आहे आमचे फॉर्म, कारण की बाहेर ट्रॅकमध्ये तर आपण सांगितलेलं होतं, परंतु लॉग इनमध्ये येणं हे गरजेचं होतं। ठीक आहे, आता आपण फॉर्म डाउनलोड करणार। तर डाउनलोड फॉर्मला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता फॉर्म डाउनलोड झालेला आहे। या प्रकारे PDF उपलब्ध झालेली आहे। ही माहिती आपण ब्लर केलेली आहे, कारण की YouTube पॉलिसीनुसार आपण पर्सनल इन्फॉर्मेशन आपण दाखवू शकत नाही। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती 6 पेजची PDF आहे, तुम्ही भरलेला फॉर्म आहे लास्ट इयरचा 2025-26चा। या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती चेक करा। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, हा तुमचा फॉर्म आहे, 6 पेजचा फॉर्म आहे। यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन भरली नव्हती, त्यामुळे इथे काही आलेलं नाही आहे। अशा प्रकारे तुम्ही लास्ट इयरचा फॉर्म डाउनलोड करू शकता। बघू शकता संपूर्ण माहिती आता उपलब्ध होणे सुरू झालेलं आहे। आणि त्यानंतर प्रोफाईलमध्ये आल्यानंतर सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता। एखाद्या विद्यार्थ्याने मल्टिपल स्कीम अप्लाय केलेला असेल तर त्याला 2 स्कीम इथे दिसून पडेल आणि दोन्ही स्कीममध्ये तो डाउनलोड करून बघू शकतो। सध्या अप्लायचं ऑप्शन आलेलं नाही, म्हणजे यावर्षी हा विद्यार्थी फर्स्ट इयरला होता, आता सेकंड इयरला गेलेला आहे, सध्या अप्लाय करू शकत नाही। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आल्यानंतर आपण तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ की अप्लाय कसा करायचा। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही आता माय अप्लाइड स्कीममध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना सबमिटेड अप्लिकेशन उपलब्ध झालेले आहे। या प्रकारे चेक करा
आणि राहिला प्रश्न आता तुमचा रिन्युअलचा, म्हणजे जे विद्यार्थ्यांचे अप्लिकेशन आलेले आहे तर त्यांना या वर्षीचे फॉर्म रिन्यू कधी करायचे, तर त्याबद्दलची नोटीस यायची आहे. आल्यानंतर सुद्धा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यात येणार. तर सध्या आपले जे फॉर्म आहे हे आज आलेले आहे, त्यामुळे आजची डेट दिसत आहे तुम्हाला, त्यामुळे घाबरू नका की 25/7 कसं काय त्यामध्ये डेट देण्यात आलेली आहे. तो डाटा आज या साईटवर, नवीन साईटवर आलेला आहे MahaDBT 2.0वर. तर बाकीचे सुद्धा आता हळूहळू जे हे अपडेट आहे ह्या होणे सुरू आहे आणि लवकरच संपूर्ण साईट ही ओके होणार आणि आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सुद्धा संपूर्ण जी माहिती आहे ही समाज कल्याणमार्फत कॉलेजला आणि कॉलेजकडून आपल्याला येणार. त्याप्रकारे आपण आपले फॉर्म भरणार आहे. तर जे विद्यार्थी होते की भरपूर दिवसापासून वाट बघत होते की आमचे फॉर्म नवीन साईटवर लॉग इनमध्ये कधी येणार, त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. तुमचे फॉर्म आलेले आहे, तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करा. आणि जर कोणाचे फॉर्म आलेले नसेल तर तुम्ही वेट करा 2 दिवस, तुमचेसुद्धा फॉर्म येऊन जाणार. कारण की होऊ शकते तुमचा जो डाटा हा अपलोड व्हायचा राहिलेला असू शकतो, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे. संपूर्ण A to Z विद्यार्थ्यांचे फॉर्म आता लॉग इनमध्ये येऊन जाणार. ठीक आहे. तर MahaDBT 2.0, तर या साईटवर तुम्ही जुने फॉर्म आता अपलोड झालेले या प्रकारे चेक करा. कोणाला अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि MahaDBT 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.